की केतन विशाल अग्रवाल ह्यांचा ज्याच्याबरोबर लग्न ठरविला होता आणि काही दिवसाने लग्न होणार होता, सिया गोयल त्याचेबरोबर त्याचा नाता काही दिवसापासून वाईट झाला होता आणि त्याच्या तापसात काही भांडणासारखे प्रकार सुद्धा झाले होते. आणि याच्यात एक तिसरा इसम जे आहे तो चेतन चौधरी नावाचा आता होता आणि तो व्यक्ती ही सिया गोयलचे बरोबर त्या दोघांने कट रचून त्याचा त्याला मारण्याचा त्यांनी कट रचला आणि त्याप्रमाणे प्रॉपर प्लॅनिंगले त्यांना तिकडे घेऊन गेले फिरण्यासाठी लोहगड किल्ल्यावर. आणि हा दोघे वर गेल्यानंतर तो चेतन चौधरी सुद्धा मागून किल्ल्यावर गेला आणि किल्ल्यावर गेल्यानंतर त्यांनी त्याला ढकलून दिला आणि तो खाली पडला आणि त्याची मृत्यू झाली. असं केतन विशाल अग्रवाल ह्यांचा ज्याच्याबरोबर लग्न ठरविला होता आणि काही दिवसाने लग्न होणार होता, सिया गोयल त्याचेबरोबर त्याचा नाता काही दिवसापासून वाईट झाला होता आणि त्याच्या तापसात काही भांडणासारखे प्रकार सुद्धा झाले होते. आणि याच्यात एक तिसरा इसम जे आहे तो चेतन चौधरी नावाचा आता होता आणि तो व्यक्ती ही सिया गोयलचे बरोबर त्या दोघांने कट रचून लोगों से हम सालों से जानते हैं एक दूसरे को, ऐसे लगा नहीं कि मारण्याचा त्यांनी ऐसा इतना बड़ा दगा देंगे, आणि हमको त्याप्रमाणे प्रॉपर प्लॅनिंगले त्यांना तो ऊपर से तिकडे ऊपर घेऊन ड्रामा गेले करते थे फिरण्यासाठी लोहगड किल्ल्यावर. लेकिन जब आणि हा दोघे वर गेल्यानंतर बॉडी हमको मिली चेतन चौधरी सुद्धा और वो पुलिस वाले एम्बुलेंस में ले जाने किल्ल्यावर लगे, गेला तो आणि सबसे पहले तब मुझे शक आया क्योंकि उसका कोई रिएक्शन ढकलून जब किसी लड़की के साथ उसका होने वाला पति ऊपर से गिर जाता है, केतन विशाल अग्रवाल तो लड़की ह्यांचा का कोई ना कोई ज्याच्याबरोबर बड़ा लग्न रिएक्शन ठरविला होता उसका आणि कोई काही रिएक्शन दिवसाने लग्न होणार होता. रिएक्शन को न होने सिया की गोयल वजह से त्याचेबरोबर मेरे को सबसे त्याचा पहला शक नाता आया. काही दिवसापासून और फिर मुझे वाईट झाला गिल होता साहब आणि की बहुत त्याच्या मदद तापसात मिली, काही संदीप सिंह भांडणासारखे गिल साहब प्रकार की, सुद्धा झाले और उन्होंने होते. बहुत हेल्प आणि करके याच्यात एक एक तिसरा इसम जे आहे तो चेतन चौधरी नावाचा आता हमारे होता को आणि तो सिया की व्यक्ती मम्मी पूजा ही गोयल, सिया गोयलचे बरोबर इनका त्या फोन आया दोघांने कि कट आपका रचून लड़का त्याचा ऊपर लोहगढ़ किले से गिर गया त्याला और आप मारण्याचा पहुंचे. त्यांनी तो हम वहाँ कट पहुंचे, रचला वहाँ गए तो आणि शांत एक साइड में खड़ी त्याप्रमाणे थी. प्रॉपर प्लॅनिंग सिर्फ एक ही बात बोल रही थी, तिकडे घेऊन केतन ठीक गेले है आ जाएगा, फिरण्यासाठी केतन लोहगड ठीक है किल्ल्यावर. आ जाएगा. आणि जबकि हा इतने दोघे हाइट वर से गिरने के गेल्यानंतर बाद केतन ठीक तो होने की कोई चेतन पॉसिबिलिटी चौधरी नहीं. सुद्धा उसके मागून बाद जब वो आई किल्ल्यावर तो वो गेला 10-15 आणि मिनट किल्ल्यावर भी यहाँ नहीं थी. गेल्यानंतर कोई त्यांनी उसका ऐसा रोना त्याला धोना ऐसा ढकलून, लग नहीं रहा था कि वो दिला सच आणि है तो खाली पडला या आणि वो त्याची रो रही मृत्यू थी. झाली. ऐसा असं मुझे तो कोई केतन एहसास विशाल नहीं हुआ. अग्रवाल उसके बाद ह्यांच्या उसके साथ ज्याच्याबरोबर जो लग्न उसके ठरविला होता ये आणि रेणु काही मित्तल आई दिवसाने थी, लग्न होणार उन्होंने होता. सबके सामने उसको बहुत सिया धमकाया गोयल त्याचेबरोबर और आके त्याचा देखा कि उसको नाता काही जबरदस्ती दिवसापासून उसको यहाँ से लेके वाईट गए. झाला होता आणि त्याच्या तापसात काही मेरी भांडणासारखे माननीय प्रकार सुद्धा झाले मुख्यमंत्री जी से होते. अपील है आणि कि आप थोड़ा इस केस याच्यात में ध्यान एक दीजिए तिसरा क्योंकि इसम जे आहे ये तो सभी चेतन यंग चौधरी बच्चों के नावाचा जिंदगी आता का होता. सवाल है और आणि तो इसे फास्ट व्यक्ती ट्रैक पे लेके उन्हें जल्दी से सिया जल्दी गोयलचे सजा बरोबर दिलाने त्या में हमारी दोघांने हेल्प कट रचून